भाकर जर संपली तर ती लोणच्याची फोड चावी ती, त्या फोडीची फक्त कवटीत ठेवती, त्याला एक सुद्धा टेस्ट होत मी अशा महिला बरेच बघितल्यात. आपण जर म्हणाल बाई हात उचला, ती म्हणते तुझ्या उसाला आग लाव. बाई आपण लय वाईट काम झाले. आता हे मजुराचं काम चांगलं झालंय मला, त्याच्यापेक्षा आपलं अवघड आहे काम. आणि का झालं असं? अविचार वाढला. आता इथं बऱ्याच सगळ्याच मुली बऱ्याच आईला फोन नाही केला अशी मुलगी सापडायची नाही. रोज बऱ्याच सुना इथं तुम्ही फोन करता का नाही आईला? रोज काय केलं बा, जेवली का, काल काय कापलं होतं, म्हातारी मध्ये बकरू कापलं होतं, नुसतं बोबाटा. आपल्या आईचं कधी घेणं देणं. आणि तुम्हाला सहज सांगतो सगळं बात आहे का, आपली माणसं आपल्या माणसाची किंमत ठेवत नाही म्हणून धोका आहे. इथं लक्ष्मी कोण कळत नाही. आणि मी म्हणतो नरगती सायास जाणे वनांतरा सुखी येतो घरा. बापाची सेवा म्हणजे सगळ्यात मोठी सेवा ईश्वर सेवा. विठाला विठाला आई वडिलांची सेवा नाही केलं लई मोठा धोका आहे. आता तुम्हाला अजून सहज सांगतो, थोडे दिवस तुम्हाला कळत नाही कळत पण एक कळत असेल, जुन्यांना आता माहीत झालंय, सगळ्यांनाच माहीत झालंय. आता प्रत्येक मुलीच्या अंगठ्याचा आणि सहीची किंमत वाढली. इथून मागं नव्हतं, इथून मागं तलाठी भामटे होते, इथं नाही तलाठी कोणी. तलाठीनं कोणती स्त्री आणायची, तिचा अंगठा घ्यायचा आणि खाते फुटायचे. आता तुम्ही कसंही खोटं कर्नाटक करा, एक दिवस जर मुलीने ठरवलं ना सगळं खरं होतं. आणि आता लोक काय करतात, मला तुमच्या पत्रिकेवर फक्त मुलीचं नाव बघायला मिळालं तुमच्या, नाही तर आपल्या इकडल्या परिसरामध्ये मुलीचं नाव टाकत नाही. काय कळत नाही, लोक अज्ञानी आहेत. अरे मुलगी ज्या घरी येऊन आपली बहीण गेली, आपली नाही तर कुणाची. आता तिचं फक्त काय झालं, आडनाव बदललं म्हणून काय नातं बदलत असतं का, प्रेम बदलत असतं का. आणि सगळ्या महिलांना पुरुषांना सांगतो, इथून पुढं बहिणीच्या बाबतीमध्ये मुलीच्या बाबतीमध्ये माणसानं ते जिव्हाळा तसाच ठेवला पाहिजे. त्याला लई मोठी किंमत आहे. काही न्यायचं नाही, काही आणलं नाही. महाराज आमच्याकडं असं गोड जेवण झालं, बुंदी बिंदी उरली आणि म्हातारीला वाटलं मुलीचे पोरं खातील म्हणून तिनं 10 किलोचं गठुडं बांधलं बुंदीचं आणि म्हणली तुझे लेकरं खातील जा. पण सुना भामट्या असल्यामुळे सुना म्हणल्या म्हातारीला अक्कल आहे का, एवढी एकटीलाच बुंदी दिली, बाकीचे आमचे पाहुणे नाही का. त्या पोरीनं ते बुंदीचं गठुडं खाली टाकलं आणि ती म्हणली मला तुमची बुंदी नको, फक्त तुम्ही सही घ्यायला या. शिर्डी काकडी विमानतळापाशी 8 एकर जमीन आहे त्यांची. 8 एकर शिर्डीपाशी 8 एकर जमीन पोरीनं वाटून घेतली. आणि त्यावेळेस 2015 मध्ये 1 कोटीला 1 एकर इकलं होतं. 8 कोटीला जमीन इकली ती. 10 किलो बुंदी केवढ्याला पडली. या सगळीच बुंदी बांधून देते का काय आज बाई, तेवढी बुंदी नाही आपण. आणि सईच्या बाबतीमध्ये माणसं पापी झाले महाराज. नाही नाही, त्याला तुकाराम महाराजांचं मत आहे, माझं नाही. कोपला पापी लोक